श्री स्वामी समर्थ। तर श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये केवळ्याचा आंबट झालाच पाहिजे। इथे केवळ्याचा आंबट बनवायला घेतलेला आणि मदतीला होता माझा श्रीयाल। तर श्रीयालच्या म्हणजे श्रीयालची खूप मदत असते मला कामामध्ये, तो खूपच मदत करत असतो आणि काय सांगायचं, काय सांगून फायदा नाही। इथे केवळा ना मी क्लीन केलेला, पूर्ण सगळं त्याचं काढलेलं आणि पाळा वेगळा करून घेतलेला, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आणि मग मी त्याला आता मिक्सरमध्ये वाटते। तर मिक्सरमध्ये वाटण्यासाठी मी थोडा थोडा करून ना सगळा जेवढा केवळा होता तेवढा सगळा एकाच मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतला। त्यानंतर कुकर छान गरम करून घेतला आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण तेल घालू शकतो। तेल घातलं, तेलामध्ये फोडणी देते। तर राई, जिरा, हिंग आणि कढीपत्ता ह्याची छान अशी फोडणी दिली आणि फोडणी एवढी उडली ना अशी वर, तर मी श्रीयालला हकलवून दिलं तिथनं पहिले आणि मग त्यामध्ये लसूण घातला ठेचलेला 2-3 पाकळ्या, त्यानंतर भरपूर सारा कांदा बारीक कट केलेला आणि हे अशा प्रकारे बनवलं ना जर आपण केवळ्याचा आंबट खूप टेस्टी होतो। इथे अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट होती ती सुद्धा घालून घेतली आणि त्याच्यानंतर छान मिक्स करून कांदा एकदम छान असा मऊसूत केला आणि त्यानंतर मसाले घालते। तर हळद आणि आगरी मसाला आमचा आणि गरम मसाला माझा संपलेला, पण गरम मसाला जरूर घाला, छान म्हणजे अजून जास्त टेस्टी होतं। छान मिक्स करून घेतलं आणि मग हे आगरी वाटण आमचं म्हणजे सुकं खोबरं भाजलेलं, त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीर असं हे आगरी वाटण आमचं साधं सोपं असतं आणि त्याच्याने खूप टेस्ट भारी लागते कोणत्याही पदार्थाची, म्हणजे नॉनव्हेज असू दे व्हेज असू दे, आमचं असंच वाटण असतं। त्यानंतर आपण केवळा जो वाटलेला ना तो घालून घेतले सगळा। तर केवळा थोडासा चिकट असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून घेणार आणि आपल्याला पाहिजे तेवढं पातळ करू शकतो आपण, तर पाणी घालून पातळ करू शकतो। इथे ना मी कॉर्न घेतलेले, तर कॉर्न ऑप्शनल आहेत, तुम्ही घेऊ शकता किंवा चणा डाळ वाल सुद्धा घेऊ शकता आणि शेंगदाणे भिजत घातलेले मी, शेंगदाणे ते घेतले, शेंगदाण्याचा कूट, मीठ घातले आणि छान मिक्स करून घेणार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढा पातळ करू शकतो पाणी घालून आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ घातले। तर कुकरला लावते ना तर जास्त अगोदरच पाणी घालायचं नाही, नंतर पाहिजे तर पातळ करू शकतो। आता कुकर बंद करणार आणि साधारण 2 शिट्ट्या घेणार मी आणि शिट्ट्या वाजल्याच्या नंतर मी लगेच कुकर ओपन केला, त्यामुळे छान असं उकळी दिसते आपल्याला आणि आता तुम्ही बघू शकता एवढा सुंदर झालेला ना। खरंच ट्राय करा आणि तुम्ही केवळ्याचं आंबट बनवता का हे सुद्धा सांगा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता बाय।